प्रश्न 97. भारत सेवक समाजाचे मुख्य उद्देश कोणते होते? लोकांच्या मध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थत्यागाची शिकवण देणे, धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे. प्रश्न 98. सुरत अधिवेशन केव्हा झाले? 1907 साली. प्रश्न 99. सुरत अधिवेशनात कोणते मतभेद विकोपाला गेले? राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद. प्रश्न 100. कोणत्या मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेत्यावर आरोप केला? नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता या मवाळ पुढाऱ्यांनी नेत्यांच्यावर आरोप केला. प्रश्न 101. मवाळ नेत्याने जहाल नेत्यांच्यावर कोणता आरोप केला? जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला. प्रश्न 102. टिळकांचे भारतीय राष्ट्रीय सभेविषयी काय मत होते? भारतीय राष्ट्रीय सभा हे राष्ट्रीय व्यासपीठ असून त्यात फूट पडून चालणार नाही हे टिळकांचे मत होते. प्रश्न 103. भारतीय राष्ट्रीय सभेत कशामुळे फूट पडली? अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला व तडजोड अशक्य झाल्यामुळे भारतीय राष्ट्रीय सभेत फूट पडली. प्रश्न 104. सरकार अस्वस्थ कशामुळे झाले? वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जनआंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झाले. प्रश्न 105. जनआंदोलनाला पायबंद घालण्यासाठी सरकारने कोणते धोरण स्वीकारले? सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले. प्रश्न 106. अनेक छापखाने जप्त का झाले? सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक छापखाने जप्त केले. प्रश्न 107. बंगालमध्ये तीव्र प्रतिक्रिया केव्हा उमटल्या? सरकारने जहाल नेत्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रश्न 108. ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीमध्ये क्रांतिकारकांनी कोणते मार्ग पत्करले? क्रांतिकारकांनी गोळीबार, बॉम्ब हल्ले करणे हे मार्ग पत्करले. प्रश्न 109. राजद्रोहाचा आरोप टिळकांच्यावर झाल्यानंतर त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले? म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात 6 वर्ष ठेवण्यात आले. प्रश्न 110. ब्रिटिश सत्ताधीश कशामुळे बेचैन झाले? वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सत्ताधीश बेचैन झाले. प्रश्न 111. इंग्रजांनी कोणता प्रचार सुरू केला? मुस्लिमांचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांची स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे असा प्रचार सुरू केला. प्रश्न 112. मुस्लिमांचे एक शिष्टमंडळ कोणाला भेटले? मुस्लिमांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले. प्रश्न 113. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? 1906 ला. प्रश्न 114. भारतीय जनतेमध्ये कशाबाबत असंतोष होता? भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत असंतोष होता. प्रश्न 115. भारतीय जनतेच्या दारिद्र्याचे मुख्य कारण कोणते? ब्रिटिशांचे आर्थिक धोरण. प्रश्न 116. भारतीयांच्या असंतोषात कशामुळे भर पडली? कर्झनचे दडपशाही धोरण, सुशिक्षित भारतीयांना नोकरीमध्ये समाविष्ट न करणे, भारताबाहेर आफ्रिकेत भारतीयांना अन्यायकारक वागणूक यामुळे भारतीयांच्यामध्ये असंतोषात भर पडली. प्रश्न 117. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कशासाठी करण्यात आला? भारतीयांच्या असंतोषाला तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी मोर्ले मिंटो सुधारणा कायदा करण्यात आला. प्रश्न 118. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा केव्हा करण्यात आला? 1909 मध्ये. प्रश्न 119. कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या कोणत्या कायद्यामुळे वाढवण्यात आली? मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यामुळे. प्रश्न 120. मोर्ले मिंटो कायद्याद्वारे मुस्लिमांच्यासाठी कोणती योजना करण्यात आली? विभक्त मतदारसंघ योजना. प्रश्न 121. भारतात फुटीरवृत्तीची बीजे कशामुळे पेरली गेली? ब्रिटिशांच्या कुटील नीतीमुळे भारतात फुटीरवृत्तीची बीजे पेरली गेली. प्रश्न 122. लखनौ अधिवेशनात कोणाच्या नेतृत्वाखाली
राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला? लोकमान्य टिळकांच्या. प्रश्न 123. लखनौ करार कशाला म्हणतात? 1916च्या लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला. याच वर्षी भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यात समेट घडून आली. याला लखनौ करार म्हणतात. प्रश्न 124. टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून केव्हा सुटका झाली? 1914 साली. प्रश्न 125. होम रूल चळवळ कोणी सुरू केली? डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक. प्रश्न 126. होम रूल म्हणजे काय? आपला राज्यकारभार आपण करणे म्हणजे होम रूल होय. प्रश्न 127. बहिष्काराची पहिली पायरी कोणती? परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही बहिष्काराची पहिली पायरी आहे. प्रश्न 128. टिळकांनी स्वराज्याबाबत ठामपणे काय सांगितले? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे ठामपणे सांगितले. प्रश्न 129. ब्रिटिशांना कशाची गरज होती? युरोपातील युद्धजन्य परिस्थितीत भारतीय जनतेतील वाढता असंतोष, होम रूल चळवळीची वाढती लोकप्रियता या परिस्थितीत भारतीयांचे सहकार्य मिळवणे ब्रिटिशांना गरजेचे होते. प्रश्न 130. भारतीयांचे स्वशासनाचे अधिकार कोणी व केव्हा घोषित केले? मॉन्टेग्यू यांनी 1917ला घोषित केले. प्रश्न 131. टिळकांनी काय जाहीर केले? सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असे टिळकांनी जाहीर केले. प्रश्न 132. लोकमान्य टिळकांच्या धोरणाला काय म्हणतात? प्रतियोगी सहकारिता. प्रश्न 133. घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणी कायदा केला? 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने. प्रश्न 134. 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने कोणता कायदा मंजूर केला? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. प्रश्न 135. कोणती खाती गव्हर्नरच्या ताब्यात होती? अर्थ, महसूल, गृह. प्रश्न 136. कोणत्या कायद्याने सर्वांची निराशा केली? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. प्रश्न 137. टिळकांनी या कायद्यावर कोणत्या शब्दात टीका केली? हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे.